नमस्कार, मी आज आहे डोंबिवली पश्चिम नावापाडा येथे आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पॅनल क्रमांक 21 चे उमेदवार आहेत, अधिकृत उमेदवार आहेत सुजाताताई परब या येथून निवडणूक लढत आहेत आणि आज माझ्या सोबत असणार आहेत एकनाथजी म्हात्रे ब्लॉक अध्यक्ष, तसेच संध्याताई सव्वालाखे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत, तसेच रत्नप्रभा म्हात्रे प्रचार प्रमुख आहेत आणि वर्षाताई गुजर प्रदेश सचिव आणि प्रकाश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे यांच्याकडून मी प्रथम जाणून घेतोय संध्याताई सव्वालाखे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, काय सांगाल आपला एकंदरीत काँग्रेस पार्टीच्या वतीने यांना जी आपल्याला निवडणूक लढण्यासाठी जी उमेदवारी मिळाली आहे या संदर्भात काय सांगाल, काय हाल अहवाल आहे येथे? बघा, हा फक्त याच भागाचा नाही तर पूर्ण ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन्स आहे आपण बघितलं असेल की लोकशाही ही राहिलेलीच नाही. म्हणजे ज्या पद्धतीचे इलेक्शन सगळीकडे चालू आहे ते जर बघता आज या ठिकाणी 14 लोक अनपोज येऊ शकतात. ही लोकशाही आहे. म्हणजे नोटाचं बटन नाही आहे त्या ठिकाणी, म्हणजे लोकांना नापसंती नाही आहे. ज्या पद्धतीचे इलेक्शन आहे, पैशाचा वापर ज्या पद्धतीने चालू आहे, ही लुटारूंची टोळी आहे. मी मगाशीच टीव्हीच्या समोर NDTVला झाला त्या ठिकाणी सुद्धा मी त्यांना सांगितलं की या महाराष्ट्राला भाजप मुक्त करावं लागेल तरच लोकशाही जिवंत राहील, अन्यथा लोकशाही जिवंत राहणार नाही. आज महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे? आज आमची सुजाताताई या ठिकाणी उभी आहे, एक सर्वसाधारण कुटुंबातील महिला. तिने कसं लढावं? ती लढू शकते का? परंतु ती लढू शकते फक्त महिला शक्तीवर. कारण या देशामध्ये जर खरोखर कोणी ताकदवान असेल तर ती महिला आहे आणि सुजाताताईंनी ती हिंमत या ठिकाणी दाखवलेली आहे. कारण या ठिकाणी 14 लोक जेव्हा अनपोज होतात, आमच्या महिलांना सुद्धा काय त्रास होत आहे मी आल्यानंतर सगळ्या मला सांगतायत की त्यांच्यावर सुद्धा एक प्रकारे दडपण आहे. म्हणजे इलेक्शन लढावंच नाही अशा पद्धतीची प्रणाली भाजपाने केलेली आहे. ही लुटारूंची टोळी आहे आणि ज्या पद्धतीचा पैशाचा वापर या ठिकाणी चाललाय हा अत्यंत चुकीची पायामल्ली आहे. परंतु आज या सगळ्याला जनता बळी पडते. कारण जर खरंच सुजाताताई सारखी व्यक्ती या ठिकाणी निवडून आली तर मात्र विकास होईल, महिलांच्या पाठीमागे उभी राहील. परंतु पैसे देऊन या लुटारांची टोळी मात्र या ठिकाणी आली तर पुन्हा दलाली सुरू होईल, पुन्हा तेच ठेकेदार आणि पुन्हा तेच लोक राहील. विकास या ठिकाणी होणार नाही. खरं आहे, आपण म्हटल्याप्रमाणे काँग्रेस पार्टीचं मोठं मन आहे की सर्वसामान्य घरातील एखाद्या उमेदवाराला उमेदवारी देऊन निवडणूक लढण्याची संधी दिलेली आहे आणि खरोखर सुजाता मनोहर परब यांना ही सुवर्ण संधी इथे आपल्या पक्षाच्या वतीने मिळालेली आहे आणि ते संधीचं सोनं करतील अशी आशा आहे. या विभागातील लोकांचं काय मत आहे? आपण जर प्रचार फिरीत असाल किंवा काही आपल्या कार्यकर्त्यांकडून जर कळलं असेल तर काय मत आपलं? बघा, सुजाताताई निश्चित निवडून येईल. कारण जनतेला माहिती आहे की हे लोक कसे आहे आणि सुजाताताई ह्या सर्वसाधारण कुटुंबातून आहे आणि महिलांची अफाट शक्ती या ठिकाणी आहे. आम्ही सुद्धा कल्याणला जात होतो तर आम्हाला अनेक महिलांचे फोन आले की आपण या ठिकाणी आलं पाहिजे, कारण महिलांचा जो जनसागर आहे यांच्या पाठीशी आहे. मी पुन्हा एकदा सांगते की जर खरोखर इथे विकास पाहिजे असेल तर सुजाताताई यांनाच निवडून दिलं पाहिजे. मी सर्वांना अपील करते, विनंती करते महाराष्ट्राची अध्यक्ष म्हणून माझ्या महिलांना, कारण महिलाच इतिहास बदलू शकतात आणि इथला इतिहास सुद्धा महिलाच बदलवणार आहे. आणि सुजाताताई तुमच्या पाठीमागं भरभक्कमपणे आमच्यासोबत शरदचंद्र पवार साहेबांचे सुद्धा एक ताकद आहे. पवार साहेबांच्या गटाची ती ताकद सुद्धा आमच्या पाठीमागं आहे. त्यामुळे आमच्या मागं एक मोठी शक्ती ती सुद्धा आहे आणि आम्हाला विश्वास आहे की सुजाताताई आमच्या सेक्रेटरी आहे या ठिकाणी आम्हाला नेहमी ताकद देत असतात. गुजरताई आमच्या मोठ्या ताई सुद्धा या ठिकाणी आहे. ब्लॉक अध्यक्ष या ठिकाणी आहे. महिलांची आपण बघितलं असेल आमच्या प्रदेशवरून उज्ज्वलाताई या ठिकाणी आणि आमची महिलांची खूप मोठी फळी या ठिकाणी आहे आणि महिलांची ताकद खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे. म्हणूनच आम्हाला आत्मविश्वास आहे की या ठिकाणी एकीकडे तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये यांच्या बायका यांच्या पोरी अनपोज येत आहेत,
त्या येतात कशा हेच मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. कारण एकीकडे आपण बघितलं असेल की मंत्र्यांना चालणं सुद्धा मुश्किल केलेलं आहे यांनी, आणि अशा परिस्थितीमध्ये यांच्या घरचे लोक अनपोच कसे येतात. काही लोक रॉकेल घेत आहेत, काही लोक आत्मदहनाला बसले, काही लोक उड्या टाकताय, काही भाऊ भाऊ करत, तुम्ही ते पाहिलं असेल, कोणाला नाव ठेवू नये. परंतु अशा पद्धतीचं वातावरण असताना सुद्धा यांचे लोक अनपोज येऊ शकतात. याचाच अर्थ लोकशाही संपवण्याचा कार्यक्रम हा भाजप सरकारने केलेला आहे. परंतु हे जास्त दिवस चालणार नाही. या देशातील महिला ज्यावेळेस रस्त्यावर उतरेल तर यांना सळोकापळो करून ठेवल्याशिवाय राहणार नाही, आणि तीच परिस्थिती या ठिकाणी आहे. सुजाताताईच्या माध्यमातून या सर्व दिग्गज लोकांना सळोकी पळो केल्याशिवाय राहणार नाही. माझ्यासोबत अजून दुसरे एक उमेदवार आहेत. आपलं नाव परिचय द्या. माझं नाव आहे अशोक सदू कापडणे. मी प्रभाग क्रमांक 28 मधून अधिकृत उमेदवार म्हणजे काँग्रेस आताचा पंजा या निशाणीवरती उभा आहे. आता विकासाची किंवा याची सर्व गोष्टीची जर पोहपोह करता आली तर आज गेल्या 25 वर्षापासून शिवसेना BJPचं राज्य असताना आपल्या डोंबिवलीमध्ये स्मार्ट सिटी हा विषय खूप गाजत आहे, आणि BJPचे काही विद्यमान मंत्री आपल्याला सांगून गेले की हे स्मार्ट सिटी, डोंबिवली स्मार्ट सिटी आहे म्हणून. परंतु तेच मंत्री येतात आणि तेच मंत्री म्हणतात की डोंबिवली शहर हे एकदम अत्यंत घाणेरडं शहर आहे. म्हणजे हा प्रश्न कुठे उद्भवला? म्हणजे तुम्ही सत्ता 25 वर्ष भोगली, ती कशासाठी भोगली, का भोगली, काय करत होते? आज आपल्या हॉस्पिटलचा प्रश्न आहे. शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये असा प्रश्न आहे की जर समजा हॉस्पिटलमध्ये एखाद्या स्त्रीला सोनोग्राफीची प्रसूती असेल किंवा सोनोग्राफीची अत्यंत गरज असेल, परंतु त्या सोनोग्राफीसाठी त्या पेशंटला डॉक्टर लोक बाहेर प्रायव्हेटची चिठ्ठी लिहून देते. याला कारणीभूत कोण? आज 2 महिन्यापूर्वी साप चावला होता एका मुलीला. त्या मुलीला इथे लस न मिळता त्या मुलीला कळवा हॉस्पिटलला पाठवण्यात आलं. याला कारणीभूत कोण आहे? हे जे 25 वर्ष जे राज करतात यांचीच परिस्थिती आहे, यांनीच वाईट परिस्थिती केलेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची. आज तुम्हाला सांगतो, एक्सरे मशीन पण आहे आपल्या इथे, पण ती एक्सरे मशीन चालू आहे किंवा नाही आहे हे डॉक्टर लोकांनाच माहिती आहे. कारण डॉक्टर लोकांचं प्रायव्हेट डॉक्टर लोकांशी महानगरपालिकेची संगनमत आहे. कारण किती काही जरी झालं तर हे टक्केवारी ठरलेली आहे साहेब. कारण का टक्केवारी म्हणजे याच्यासाठी बोलतो, जर समजा शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये जर समजा 10 रुपये केस पेपरमध्ये जर समजा रुग्णांचा विलाज होतो, तर मग बाहेर जाऊन त्यांची ती फी कोण देणार? याला कारणीभूत कोण आहे? आज जर समजा साप चावला, कुत्रा चावला किंवा अन्य दुसऱ्या प्राणी चावले तरी पण आपल्या महानगरपालिकेमध्ये लसी नाहीये. मग याला कारणीभूत कोण आहे? 25 वर्ष तुम्ही सत्ता भोगले शिवसेना BJPने. करत काय होते? फक्त जनतेचा पैसा लाटण्यासाठी तुम्ही सत्ता भोगले. म्हणून आम्ही बोलण्यासारखं खूप आहे. आज रोडचं RCC झालेलं आहे, कंस्ट्रक्शन झालेलं आहे, म्हणजे पूर्ण रोड डांबरीकरण करून, म्हणजे ते डांबरीकरण काढून सिमेंटीकरण केले. परंतु त्याचा पण दर्जा असा जर बघितला ना साहेब तुम्ही, की आज नवीन झालेले रोड जे आहेत ते पूर्णपणे क्रॅक गेलेले आहेत. मग इंजिनियर लोक काय करतात? टक्केवारी घेतात. प्रशासकीय अधिकारी काय करतात? टक्केवारी घेण्यासाठी. किंवा नगरसेवकांचा अंकुश का राहतो? काहीच नाहीये. आज जवळजवळ 10-12 वर्ष होत आले, निवडणुका नाही, काही नाही. मग याला कारणीभूत कोण आहे? जर समजा आमची तर सत्ता नाहीये, मी जनतेला एकच विनंती करतो सर्वांना की आम्हाला ह्या वर्षी संधी द्या. आम्ही संधीचं सोनं नक्की केल्याशिवाय राहणार नाही. मी कांचन संकेत लोके, प्रभाग 20 मधून काँग्रेसची उमेदवार आहे. आपलं विजन काय असणार आहे शॉर्ट मध्ये सांगा. माझं विजन छान रस्ते, पाणी. कारण काल आम्ही जिथे प्रचाराला गेलेलो तिथे सगळ्यांची कंप्लेंट होती, इथे पाणी नाहीये, गढूळ पाणी येतं आणि साफसफाई नसते रस्त्याला. आणि माझं लाईक नगरसेवक मीन्स व्हॉट? नळ, गटर आणि रस्ते हेच त्यांचं काम असतं ना आपल्या एरियामध्ये. ते मी सगळं व्यवस्थित करायचा प्रयत्न करेन जर मला निवडून आणलं तर. मी सुजाता मनोहर परब 21 मधून मी बोलते. आणि मी जे जाते सगळीकडे प्रचार करायला, तर सगळ्यांचं म्हणजे मत चांगलं आहे की ते बोलले तुम्हीच येणार निवडून.
आणि काय माहिती मी त्या लोकांची कामं बरीच केलेली आहेत, तर त्याच्यामुळे त्या लोकांनी मला गॅरंटी दिलेली आहे आणि मलाही असं वाटतं की मी येऊ शकते याच्यातून. कारण मी आतापर्यंत जी कामं केली आहेत ती फुकटमध्ये केलेली आहेत, कधी 1 रुपया नाही गेला. कधी रात्री 12-1ला फोन केला तरी मी पोलीस स्टेशनला जाते आणि ही कामं करते. त्याच्यामुळे मला 16 तारीखला 15 तारीखला मला निवडून द्यावं आणि मग मी कामं करते. नगरसेविका झाल्यानंतर बरीचशी कामं करा. ती मी बरीचशी कामं करेन आणि मी तसा त्यांना विश्वास दिलेला आहे. पण मला त्यांनी 15 तारीखला हे निवडून द्यावं. मतदान आम्ही 24/7 एक हेल्पलाईन सुरू करणार आहोत. आम्ही आमच्या एरियात आम्ही आमच्या प्रभागात एक 24/7 एक हेल्पलाईन सुरू करणार आहोत की एनी टाइम काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला डायरेक्टली कॉल कॉन्टॅक्ट करायचा. तशी आम्ही मदत करू प्रत्येकाला. रत्नप्रभा म्हात्रे, प्रचार प्रमुख. आमच्या मेन म्हणजे ताईंचा आधी मी हे करते, आभार मानते का त्यांना एवढी घाई असताना सुद्धा आमच्या शब्दाचा मान ठेवून त्या आल्या, त्याच्याबद्दल त्यांचे आभारी आहे. आणि शिवाय आमचे 3 कॅन्डिडेट आहेत, त्यांना भरपूर लोकांचे फोन आले, हे आले, आमिष दाखवले, धमक्या आल्या, पण ते न डगमगता ते उभे राहिले. पब्लिकने पण त्यांना तसंच सपोर्ट करून पुढच्या वाटचाली करता त्यांना हार्दिक शुभेच्छा देते. संत पगारे, राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचा उमेदवार, प्रभाग क्रमांक 20 मी उमेदवार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसतर्फे मी उभा आहे. आणि माझा जो प्रभाग आहे, माझ्या प्रभागामध्ये प्रभागामध्ये रवींद्र चव्हाणचे जे PM म्हटले जातात गेली 25 वर्ष, ते शशिकांत कांबळे त्या ठिकाणी उभे आहे आणि त्यांच्या विरुद्ध माझी लढाई चालू आहे. येणाऱ्या म्हणजे निवडणूकच्या फॉर्म भरण्यापासून मला वेगवेगळ्या प्रकारच्या फोन येत होते, पण तुम्ही त्या काँग्रेसचा कट्टर समर्थक असल्यामुळे मी कुठेही त्यांच्या या गोष्टीला नमलो नाही आणि मी माझी लढाई चालू ठेवली आहे आणि काँग्रेस कशी निवडून येईल याची मी काळजी घेणार आहे. डोंबिवली पश्चिम बुलागाध्यक्ष एकनाथ म्हात्रे, इथे आलेले सर्व उमेदवार डोंबिवली पूर्व आणि पश्चिमचे आणि आमच्या अध्यक्ष महाराष्ट्राच्या सध्याताई सवालाखे या आल्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद करतो. आणि आमच्या प्रचार प्रमुख रत्नाताई म्हात्रे यांचंही अभिनंदन करतो. तसेच आमच्या बेबीताई उर्फ सुजेता त्यांचाही सत्कार करतो. इथे आलेले काफांने उमेदवार पलीकडचे त्यांचाही, लोके यांचाही, आणि माझे मित्र पगाडे, खास मित्र, त्यांना भरपूर त्रास आला, ते भरत पण नव्हते फॉर्म, पण मी त्यांना हे करून त्यांचं फॉर्म भरून घेतलं ताई. आणि ते आलेले सर्व इथे, आणि आमचे राष्ट्रवादीचं प्रकाश चव्हाण यांचे सर्वांनी इथे, सर्व काँग्रेस प्रेमी आणि काँग्रेस महिला आणि आमच्या जुन्या जाणकर बुलागाध्यक्ष बी बुलाते यांचं सर्वांचं अभिनंदन करतो हात जोडून. का सर्व उमेदवार आमचे निवडून यावं ही त्यांना शुभेच्छा. राष्ट्रीय भारतीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार या ठिकाणी सर्व उपस्थित झालेले आहेत आणि शरद पवार गटाचा मी राज्य विस्तारक प्रकाश चव्हाण या सर्वांना आश्वासन देतो की आमचा पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे आणि ह्या सर्व उमेदवार भरघोस मताने निवडून येतील. धन्यवाद.